पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात बसले नाटकातलं हे पद दारव्हेकरांनी कट्यारमध्ये मुक्तछंदामध्ये फार छान लिहिलं आहे. सुरांची नशा चांगली की सुरेची. सुरा म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे गुरुंमध्ये म्हणून नाही म्हणत आहे, पण जनरली सगळ्यांना माहिती आहे असं म्हणायचं आहे. सुरांची नशा चांगली की सुरेची, तात्विक दृष्टीने पाहिलं तर दोन्ही सारख्याच. दोघांनाही माणसाला नादी लावण्याचा नाद आहे. दोन्हीमुळे माणूस अखेर मुक्त होतो. सुरा ही वासामुळे ओळखू येते, तर सूर फक्त सहवासामुळे ओळखू येतो. सुरा म्हणजे मद्यार्क, तर सूर म्हणजे धन्यार्क. ओठातून पोटाकडे जाताना अग्निरूप घेऊन आत शिरणारं पाणी म्हणजे सुरा. ओठातून पोटाकडे जाताना अग्निरूप घेऊन आत शिरणारं पाणी म्हणजे सुरा, तर पोटातून ओठावाटे ध्वनिरूप बाहेर पडणारी हवा म्हणजे सूर. अर्थात दोन्ही जसे 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 चढत जातात तसा तसा आनंदही वाढत जातो. शेवटी तर ब्रह्मानंदी टाळी लागते. मात्र दोघांमध्ये एक फरक आहे बरं का. मात्र दोघांमध्ये एक फरक आहे. सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशु होतो. सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशु होतो, आणि सुरांची नशा जास्त झाली की माणसाचा फक्त परमेश्वर होतो. सुरांची नशा जास्त झाली की माणसाचा फक्त परमेश्वर होतो. सुरालाच परमेश्वर मानून ज्यांनी गाणं केलं किंवा गाणं सादर केलं, त्यापैकी अनेक कलावंत, आणि ज्यामुळे एक समीकरणं होत गेली. जसं मुरलीधर श्याम किंवा नारायणा किंवा जय गंगे भागीरथी हे गाणं म्हटलं की आपल्यासमोर पद्मश्री प्रसाद सावकार येतात. देवाघरचे ज्ञात कुणाला म्हटलं की पंडित रामदास कामत हे आपल्यासमोर येतात. जय शंकरा जय सुदे बसंत की बहार ही गाणी म्हटली की आपल्यासमोर संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे येतात. तसंच छोटा गंधर्व म्हटलं की पहिल्यांदा जर का कुठलं गाणं येत असेल तर ते प्रिये पहा रात्रीचा समय सर्दी होत उशक्का. प्रिये पक्षी
मधुर शब्द करीती पक्षी मधुर शब्द करीती पक्षी मधुर शब्द करीती पक्षी मधुर शब्द करीती गुंजारव मधुप भरिती गुंजारव मधुप भरिती